तर नमस्कार मित्रांनो, स्टॉक ज्ञान मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आदित्य इन्फोटेक याच्या IPO ची आपण चर्चा करणार आहोत. तर महत्त्वाच्या तारखा अशा आहेत की 31 जुलै 2025 ही याची शेवटची तारीख आहे आणि याची लिस्टिंग जी आहे ती 5 ऑगस्टला होऊ शकते. या IPO चा साईज आहे 1300 कोटी आणि याच्यामधला फ्रेश इश्यू आहे 500 कोटी. तर याचा प्राइस बँड जो आहे तो ₹675 पर शेअर आहे आणि 14,850 चा एक लॉट असणार आहे कमीत कमी रिटेलरसाठी, जो की 22 शेअरचा लॉट आहे. स्मॉल HNI साठी 2,07,900 तर बिग HNI साठी 10,09,800 इतका आहे. जर ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघितले म्हणजे हा IPO आणण्याचा उद्देश, तर याच्यामध्ये असं आहे की लोनचं पेमेंट करण्यासाठी आहे, लवकर पेमेंट करण्यासाठी किंवा लोन हे कमी करण्यासाठी आणि जनरल कॉर्पोरेट पर्पसेस. या कंपनीची नेटवर्क जर आपण पाहिली तर 2022-23 मध्ये या कंपनीची नेटवर्क होती 311 कोटी आणि तर 2024-25 मध्ये या कंपनीची नेटवर्क तिप्पटीने वाढली म्हणजे 1017.66 कोटी इतकीच झालेली आहे. कंपनीचे जर रेव्हेन्यू जर बघितले तर आपण बघू शकतो की 2 वर्षात जवळपास 50% ची वाढ झालेली आहे. 2022-23 मध्ये या कंपनीचे रेव्हेन्यू होते 2295.57 तर 2024-25 मध्ये ते रेव्हेन्यू झाले 3122.93 कोटी इतका. प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण खूप चांगली वाढ झालेली आहे, जवळपास तिप्पटीने वाढ झालेली आहे. 2022-23 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 108.31 कोटी होता, तर 2024-25 मध्ये पॅट जो आहे तो 351.37 इतका होता, 351.37 कोटी. आणि आणखीन जर आपण कंपनीची माहिती जर बघितली तर या कंपनीचा ROCE जो आहे तो 33% पेक्षा जास्त आहे, जे की खूप चांगलं आहे. डेट टू इक्विटी रेशिओ जो आहे तो 0.41 आहे, जे की ठीक आहे तसा, पण कंट्रोल मध्ये ठेवावं लागेल कंपनीला. EPS IPO च्या नंतर EPS होईल 29.98 आणि PE रेशिओ होईल 22.52, ते पण IPO च्या नंतर होईल जाईल. आणि या IPO च्या बाबतीत एकच लिमिटेशन किंवा डिसएडव्हान्टेज आपण म्हणू शकतो की जिओपॉलिटिक्स मध्ये किंवा जनरल मार्केट ट्रेंडमुळे या कंपनीच्या प्रीमियम मध्ये थोडीशी घट होऊ शकते. सध्याला या कंपनीचं GMP जर बघायला गेलं तर 40% च्या जवळपास चालू आहे. 35% म्हणून 40% मध्ये जवळपास म्हणजे बदल झालेला आहे. 40% च्या जवळपास प्रीमियम चालू आहे, पण जिओपॉलिटिक्स मुळे किंवा कोणी जर असं टॅरिफ सारखं जर काय आलं किंवा एखादी वेळेस जर मार्केट जर निगेटिव्ह जर होत गेलं तर त्यामुळे ह्या IPO ला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचा फायनान्शियल्स मध्ये जर बघितलं गेलं तर कंपनी खूप स्ट्रॉंग आहे फायनान्शियल बाबतीत, पण या दोन फॅक्टर्समुळे कंपनीच्या IPO ला थोडंसं नुकसान होऊ शकतो. आणि तुम्हाला जर IPO जर ठेवायचा असेल, कंपनीचे शेअर जर तुम्हाला ठेवायचे असतील तर कंपनीला स्वतःचा परफॉर्मन्स मेंटेन ठेवावा लागेल, तेवढी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तर व्हिडिओ ऐकण्यासाठी धन्यवाद आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू.